मित्रांनो, जर तुम्ही रोज 8 तासांची पूर्ण झोप घेत असूनही सकाळी उठल्यावर अंगामध्ये ऊर्जा वाटत नसेल, थोडं चालल्यावर किंवा जिने चढताना लगेच दम लागत असेल, चेहऱ्यावरची चमक कमी होऊन हलकसं पांढरटपणा जाणवत असेल आणि मन सतत फक्त आडवं पडावं असंच म्हणत असेल, तर हे सगळं दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाही. अनेकदा हे संकेत शरीरामध्ये रक्ताची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचं सांगत असतात. बरेच लोक ह्याला साधा थकवा समजून दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात हा तुमच्या आरोग्याचा अलार्म असू शकतो, ज्याला वेळेत ऐकले नाही तर पुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास त्या सगळ्या लोकांसाठी आहे ज्यांना रक्ताची कमतरता जाणवते किंवा ज्यांना नेमकं काय चाललंय, शरीरात काय सुरू आहे हेच कळत नाही. कारण आज मी तुम्हाला असा प्रभावी आणि विश्वासू उपाय सांगणार आहे ज्याने आजपर्यंत अनेक लोकांना चांगले परिणाम दिले आहे. इतकंच नाही तर शरीरामध्ये नक्की किती रक्त किंवा हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे हे देखील मी स्पष्ट करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडे धाव न घेता घर बसल्या काही सोप्या पद्धतींनी तुम्ही कसं ओळखू शकता की तुमच्या शरीरात रक्त कमी आहे की नाही ते देखील मी एक नाही तर 2-3 सोप्या मार्गांनी सांगणार आहे, ज्यामुळे काही सेकंदांतच तुम्हाला अंदाज येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या त्या खास फॉर्म्युलाबाबत जो तुमचं रक्त वाढवायला मदत करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया या माहितीपूर्ण आणि उपयुक्त प्रवासाला. सर्वात आधी आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे की शरीरात रक्त कमी आहे ह्याचा नेमका अर्थ काय होतो. वैद्यकीय भाषेमध्ये ह्या स्थितीला ॲनिमिया असं म्हटलं जातं आणि त्यातला सगळ्यात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन हेच ते घटक आहे जे फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे हिमोग्लोबिन किती असायला हवं हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रौढ पुरुष असाल तर हिमोग्लोबिन साधारण 13 ते 17 ग्राम प्रति डेसिलिटर असणं आवश्यक आहे. प्रौढ महिलांसाठी हे प्रमाण 12 ते 15 ग्राम तर गरोदर महिलांसाठी किमान 11 ग्राम पेक्षा जास्त असणं गरजेचं मानलं जातं. या मर्यादेपेक्षा हिमोग्लोबिन कमी झालं तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन कमी म्हणजे थेट ऊर्जेची कमतरता. त्यामुळे सतत थकवा, चक्कर येणं, धाप लागणं, कामामध्ये लक्ष न लागणं आणि शरीर जड वाटणं असे त्रास सुरू होतात. म्हणूनच फक्त थकवा आहे असं समजून दुर्लक्ष न करता त्यामागचं मूळ कारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की मग शरीरातील रक्त कमी होतंच कसं? तर यामागे एक नाही तर अनेक कारणं असू शकतात. सगळ्यात मोठं कारण म्हणजे आयरनची कमतरता, कारण आयरन शिवाय शरीर नवीन लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता, जी आजच्या बदललेल्या आहारामुळे खूप लोकांमध्ये दिसून येते. महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात येणारी मासिक पाळी म्हणजेच हेवी पिरियड्स हे देखील रक्त कमी होण्याचं एक मोठं कारण आहे. गरोदरपणात आईच्या शरीरातील पोषण द्रव्य आणि रक्त बाळासाठी वापरलं जातं, त्यामुळे योग्य आहार न घेतल्यास हिमोग्लोबिन झपाट्याने कमी होऊ शकतं. काही लोकांना पाईल्स असतात किंवा पोटातून हळूहळू होणारा अंतर्गत ब्लिडिंग असतो जो बाहेरून दिसत नाही पण शरीरातलं रक्त कमी करत राहतो. मित्रांनो, ह्याखेरीज सतत जंक फूड खाणं, हिरव्या पालेभाज्या कमी खाणं आणि ॲसिडिटीसाठी दीर्घकाळ औषधं घेत राहणं ही सगळी कारणं मिळून शरीरात रक्ताची कमतरता निर्माण करतात. म्हणजेच हा त्रास अचानक नाही तर आपल्या सवयींमधून हळूहळू तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रत्येकालाच पडणारा प्रश्न असा असतो की डॉक्टरांकडे किंवा लॅबमध्ये न जाता आपण स्वतः घरबसल्या रक्त कमी आहे की नाही हे नेमकं कसं ओळखायचं? मित्रांनो, खरं तर आपलं शरीर खूप हुशार आहे. काहीही बिघडायला लागलं की ते आधीच छोटे छोटे संकेत देऊ लागतं, पण सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यातला पहिला आणि अतिशय सोपा सेल्फ चेक म्हणजे नेल प्रेस टेस्ट. यामध्ये फक्त आपल्या हाताच्या नखावर साधारण 5 सेकंद दाब द्यायचा आणि अचानक सोडायचा. नॉर्मल परिस्थितीमध्ये नखाचा रंग लगेच गुलाबी होतो कारण रक्तप्रवाह नीट असतो, पण जर दाब सोडल्यानंतर नखावर पांढरटपणा जास्त वेळ टिकून राहिला आणि रंग परत यायला उशीर झाला तर हा रक्त कमी असल्याचा एक महत्त्वाचा इशारा मानला जातो. यानंतरचा दुसरा सोपा संकेत म्हणजे लोअर आयलिड चेक, डोळ्याच्या खालच्या पापणीचा आतला भाग. डॉक्टर तपासणी करताना ह्याच भागाकडे पाहत असतात कारण इथे रक्ताची कमतरता पटकन दिसून येते. मित्रांनो, हा भाग जर गडद गुलाबी ऐवजी खूप फिकट किंवा जवळजवळ पांढरट दिसत असेल तर शरीरामध्ये आयरन कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे जिभेचा रंग आणि अवस्था. जर जीभ नैसर्गिक गुलाबी न दिसता खूप पांढरी, कोरडी, तडे गेलेली किंवा जळजळ करणारी वाटत असेल तर ते देखील रक्त कमी असल्याचं लक्षण असू शकतं. चौथा संकेत म्हणजे धाप लागणं किंवा श्वास फुलणं.
जर साधारण 10 पायऱ्या चढताना किंवा थोडंसं वेगाने चालताना देखील अनावश्यकपणे दम लागायला लागला तर ह्याचा अर्थ शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये आणि त्यामागे रक्ताची कमतरता कारणीभूत असू शकते. पाचवा आणि थोडासा वेगळा पण अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे माती, बर्फ, चुनखडी सारख्या न खाण्यायोग्य गोष्टी ह्या खायची तीव्र इच्छा होणे. मित्रांनो, हे आयर्न डेफिशियन्सीचं एक क्लासिकल लक्षण मानलं जातं. हे सगळे संकेत म्हणजे अंतिम निदान नाही, पण हे शरीराकडून मिळणारे स्ट्रॉंग इंडिकेशन्स नक्कीच आहे. जर यापैकी 2-3 संकेत तुमच्यामध्ये सातत्याने दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत रक्त तपासणी करून घेणं आणि योग्य उपचार सुरू करणं हेच तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी सगळ्यात शहाणपणाचं पाऊल ठरेल. मित्रांनो, आता आपण येतो त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी घरगुती उपायाकडे, जो ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच परिणामकारक देखील आहे. मित्रांनो, ह्याला आपण रेड पॉवर ड्रिंक असं देखील म्हणू शकतो, कारण हे ड्रिंक शरीरामध्ये ऊर्जा, ताकद आणि रक्तनिर्मिती ह्या तिन्ही गोष्टींवर एकत्र काम करते. यासाठी तुम्हाला फार काही लागत नाही. अगदी सहज मिळणाऱ्या फक्त 5 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे बीटरूट, जी रक्त वाढवण्यासाठी ओळखली जाते. दुसरी गोष्ट आहे डाळिंब, जे आयरन आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मनुका, ब्लॅक रेझिन. हा आयरन रिच असल्यामुळे रक्त निर्मितीत खूप मदत करतो. चौथी गोष्ट आहे देशी गूळ, ज्यामध्ये नॉन रिफाइंड आयरन असतं. आणि शेवटची पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबाचा रस, जो आयरनचं शोषण अनेक पटींनी वाढवतो. हे सगळं मिळून एक छोटा पण जबरदस्त परिणाम देणारा ड्रिंक तयार होतो, जो रोज प्यायला अगदी सोपा आहे. मित्रांनो, हे ड्रिंक कसं तयार करायचं हे नीट समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात काहीही घ्यायचं नाहीये. फक्त 2 चमचे बीटरूटचा रस, बीटरूट कपड्यातून गाळून घ्या किंवा मिक्सरमधून काढू शकता. त्यानंतर 2 चमचे डाळिंबाचा रस घ्या. 2 ते 3 मनुके रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याच्या बिया काढून नीट स्मॅश करा. यामध्ये 1 चमचा देशी गूळ मिसळा आणि शेवटी 4-5 थेंब लिंबाचा रस टाका. बस एवढंच. हे सगळं नीट मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी प्या. मित्रांनो, हे ड्रिंक किमान 45 दिवस म्हणजे 6 ते 7 आठवडे सलग घ्यायचं आहे आणि 3-4 आठवड्यांतच तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवायला लागेल. थकवा कमी होईल, स्टॅमिना वाढेल आणि शरीर हलकं वाटायला लागू लागेल. कारण बीटरूट मधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तप्रवाह सुधारतात, डाळिंब आणि मनुका आयरन पुरवतात, गूळ शरीराला ताकद देतो आणि लिंबातील व्हिटॅमिन सी आयरनचं शोषण 3-4 पटींनी वाढवतो. या ड्रिंक सोबत काही महत्त्वाचे नियम पाळणं देखील खूप गरजेचं आहे. हे ड्रिंक प्यायल्यानंतर किमान 1 तास काहीही खाऊ पिऊ नका. विशेषतः चहा आणि कॉफी टाळा, कारण चहा कॉफीमधील टॅनिन हे आयरनचं शोषण थांबवतं, ज्यामुळे तुम्ही घेतलेला उपाय अपेक्षित परिणाम देत नाही. यासोबतच रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या नक्की घ्या. दररोज आयरन, व्हिटॅमिन सी यांचं कॉम्बिनेशन ठेवा. उदाहरणार्थ चणे आणि लिंबू, गूळ आणि चणे किंवा लिंबू पाणी. यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, खाण्याची चुकीची क्रेविंग कमी होते आणि शरीराची ताकद वाढते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आयरनयुक्त पदार्थांसोबत दूध घेऊ नका, कारण दुधातील कॅल्शियम आयरनचं शोषण कमी करतं. म्हणजे चणे, गूळ खाल्ल्यावर लगेच दूध पिणं टाळावं. मित्रांनो, आता शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फरक किती दिवसांमध्ये दिसतो. मित्रांनो, जर रक्ताची कमतरता सौम्य म्हणजे माइल्ड असेल तर साधारण 3 ते 4 आठवड्यांमध्ये ऊर्जा वाढल्याचं स्पष्टपणे जाणवू लागतं. मात्र खात्री करण्यासाठी 6 ते 8 आठवड्यांनंतर रक्त तपासणी करून घेणं उत्तम आहे. पण काही परिस्थितींमध्ये फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. जर हिमोग्लोबिन 9 ग्राम किंवा त्यापेक्षा कमी असेल, सतत चक्कर येत असतील, हृदयाची धडधड खूप वाढलेली असेल, बेशुद्ध पडण्याची भावना येत असेल, शौचाचा रंग काळा किंवा गडद लाल दिसत असेल, 40 वर्षांनंतर अचानक ॲनिमिया झालेला असेल किंवा गरोदरपणात खूप जास्त अशक्तपणा जाणवत असेल, तर अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. घरगुती उपाय हे सहाय्यक असतात, पण गंभीर अवस्थेत वैद्यकीय तपासणी आणि उपचार हे सुरक्षित आणि योग्य ठरतात. स्वतःची काळजी घ्या, शरीराचे संकेत ओळखा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. हेच दीर्घायुष्याचं खरं गमक आहे. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.